पाथर्डीच्या मोठादेवी मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून श्री क्षेत्र मोठादेवी गडावर मोठादेवी मंदिरात नव्या वर्षाच्या स्वागताकरता दीपोत्सव साजरा केला गेला। येणाऱ्या वर्षाच्या संख्येप्रमाणे दिवे प्रज्वलित करण्यात आले। 2016 या वर्षाच्या स्वागतासाठी 2016 पंत्या प्रज्वलित करून देवीला प्रार्थना करून आरती केली गेली। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावो, चांगले विचार तरुण पिढीला मिळो अशी संकल्पना यावेळी तरुणांकडून केली गेली। वेगळ्या प्रकारचा संदेश आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता हा उपक्रम राबवला गेला। तरुणांना एक वेगळी प्रेरणा मिळावी, आजचा तरुण भरकटतोय, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये शांतता लाभावी यासाठी हा उपक्रम राबवला गेला। याविषयी संतोष दैफळे, डॉक्टर ज्ञानेश्वर दरडे, अमृता चोपडा यांनी अधिक माहिती दिली। संख्येप्रमाणे दीप प्रज्वलन करून मोठादेवीच्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो आणि एक वेगळ्या प्रकारचा संदेश आणि या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीचा एक संकल्प केला जातो मोठादेवीच्या मंदिरामध्ये। आणि या मंदिरामध्ये देवीला अशी प्रार्थना केली जाते की आई जगदंबे, येणारं हे जे नवीन वर्ष आहे हे सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ दे, अशा पद्धतीने देवीला एक संकल्पना केला जातो। आणि समाजामध्ये जे 31 डिसेंबरला एक वेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबर साजरा केला जातो, तर माझी सर्व तरुण बांधवांना एक विनंती आहे की अशा पद्धतीने आपण जर चांगल्या प्रकारे समाजामध्ये जर 31 डिसेंबर साजरा केला आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी जर आपण धार्मिक पद्धतीने जर संकल्प केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे एक सगळ्यांना त्याचा आदर्श मिळेल। त्या शतकाकडे भारत झेपवत असताना, अत्याधुनिक म्हणत असताना आपण 2016 हे इंग्रजी कालगणनेनुसार येणारं नवीन वर्ष, खरं तर महा जगदंबेच्या दारामध्ये आम्ही हा जो आज दीपोत्सव केला आहे, एका अर्थानं सर्व हिंदू भाविकांना हाच संदेश आम्हाला द्यायचा की माता मोठादेवीकडून जी काही ऊर्जा आपल्याला मिळते तीच या दिव्याच्या स्वरूपात आपल्याला मिळावी आणि आपल्या मनामध्ये हा उजेड प्रत्येकाच्या मनामध्ये पडावा आणि आपण सकारात्मकतेचा संदेश या मोठादेवीच्या प्रांगणामधून घेऊन जावा हीच आमच्या सर्व मित्रमंडळाची इच्छा आहे। सर्व हिंदू बंधू आणि भगिनींना नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा। खरं तर आम्ही गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो, परंतु आजची पिढी जी काही भरकटत चालली, व्यसनांच्या मागे सोंगाडे उत्सव करण्याच्या मागे लागली, त्याला एक प्रतीक म्हणून दीपोत्सव आम्ही मा जगदंबेच्या दारबारात करत असतो। आजची तरुण पिढी नववर्षाच्या संध्याकाळी 31 डिसेंबरच्या नावाखाली कुठेतरी ढाब्यावर जाऊन दारू वगैरे पिण्यात, धांगडधिंगा करण्यात मशगूल असतील। त्याच्यामुळे गेल्या 15 वर्षापासून आम्ही मोठादेवीच्या प्रांगणात नवीन येणारं वर्ष सर्वांना सुख समाधानाचं, समृद्धीचं जावो यासाठी आम्ही मोठादेवीच्या प्रांगणात दरवर्षी आता ह्या वर्षी 2016 आहे, म्हणजे 2016 पंत्या लावल्या, मागच्या वर्षी 2015 पंत्या लावल्या होत्या। येणारं नववर्ष हे आपण सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो हीच मोठादेवीच्या चरणी प्रार्थना करतो। यावेळी अनिल पालवे, नारायण पालवे, अविनाश मंत्री, विष्णुपंत पवार, किशोर कराड, शेषराव पाखरे, अमित गुरव, सचिन पाटसकर, अविनाश फुंदे यांसह मोठा देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब दैफळे, रामकिसन फुंदे उपस्थित होते। सी मूव्हीज एन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल कांकऱ्यांसह कॅमेरामन मुकुंद लोहिया, पाथर्डी।